संपूर्ण परिसरातील शेकडोनी लोक इथं जमा झाली। उद्याचं एक उग्र आंदोलन होऊ शकतं। हजारोचे संख्येने लोक इथे येऊ शकतात आणि जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर त्यासाठी पोलीस प्रशासन, त्याच्यात रेव्हेन्यू खातं, फॉरेस्ट डिपार्टमेंट, MSCB ह्या सगळ्या गोष्टी याला कारणीभूत आहेत। आज स्थानिक जनतेला जो त्रास होतोय ह्या त्रासाच्या विरोधात अन्यायासाठी लढाई लढण्यासाठीही आम्ही एक संघटनेचं आज रोजी जाहीर आवाहन करत आहोत। पालघर जिल्ह्यातील लोकप्रिय माझा भूमिपुत्र न्यूज चॅनल आपला वाढदिवस, संस्था, व्यवसाय, उद्योग, शैक्षणिक संस्था, शोरूम इत्यादी बाबत जाहिरात देण्यासाठी संपर्क करा आणि चॅनलला आजच सबस्क्राईब करा। धन्यवाद। शिरसाड वज्रेश्वरी मार्गावर शिरसाड नाक्याजवळ शुक्रवारी झालेल्या हायवा ट्रक व दुचाकी अपघातात पारोळ गावातील ज्येष्ठ शिवसैनिक रवींद्र पाटील यांचा जागीच मृत्यू झाला। या अपघाती घटनेनंतर परिसरातील ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत। त्यांनी शनिवारी चांदीप येथील बाबा जाधव स्मारक विद्यालयात एका बैठकीचे आयोजन केलं होतं। या बैठकीत परिसरातील ग्रामस्थ व सर्व पक्षीय पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या बैठकीत शिरसाड वज्रेश्वरी मार्गावर हायवा ट्रकमधून होणारी ओव्हरलोड वाहतूक, ट्रकमध्ये क्लीनर नसणे, रस्त्याचे काँक्रिटीकरण, वाहतूक व्यवस्था, झाडे कटिंग, स्पीड ब्रेकर, परिसरातील वीज व्यवस्था अशा अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली। या प्रसंगी बोलताना मांडवी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित आंधळे यांनी ग्रामस्थांना मार्गदर्शन करताना सांगितले की शिरसाड वज्रेश्वरी रस्त्यावर वाहतूक मोठ्या प्रमाणात होत आहे। या वाहतुकीमुळे रस्त्याच्या काँक्रिटीकरणाच्या कामात अडथळा निर्माण होत आहे। पर्यायी मार्ग म्हणून मुंबई बडोदा या नव्या महामार्गाचे काम पूर्ण झाले आहे। येथील लोकप्रतिनिधींना सांगून शिरसाड ते अकलोली वज्रेश्वरी असा मार्ग सुरू केल्यास 50% वाहने कमी होतील। परिणामी शिरसाड रस्त्याचे काम व झाडे छाटणीची कामे जलद गतीने होतील असे सांगून मांडवी पोलिसांमार्फत आम्ही ओव्हरलोड वाहतुकीवर कारवाई सुरू केली असून जे काही पुढील सहकार्य लागेल ते आम्ही देऊ असे सांगितले। दरम्यान चांदीप येथे झालेल्या बैठकीत काय ठरलं व पुढील भूमिका काय असेल याबाबत पदाधिकारी काय म्हणाले पाहूया। कालच्या अपघातानंतर आज चांदीप या ठिकाणी एक सभा झालेली आहे। सभेत नेमकं काय ठरलं? आमचे काल अगदी जीवलग मित्र आणि व्यवसाय बंधू रवींद्र गोपाळ पाटील यांचं काल अकस्मात ॲक्सिडेंट होऊन निधन झालं। अतिशय वाईट वाटण्यासारखी गोष्ट आहे। म्हणजे काळजाला काळींज फाटण्यासारखा तो विषय। मित्रांनो, आम्ही आज त्याच्यासाठी एक श्रद्धांजली त्यांना वाहण्यासाठी, खरी श्रद्धांजली त्यांना तेव्हाच मिळेल की त्यांना हा न्याय मिळेल। आज आपल्याकडे हायवा म्हणून मोठमोठे ट्रक, लोडेड ट्रक चालतात आणि त्याची कॅपॅसिटी नसताना ओव्हरलोड चालतात। हे कुठंतरी थांबलं पाहिजे। आपल्या घरातला एक माणूस जातो तेव्हा आपल्याला जे दुःख होतं ते दुःख आमच्या या सगळ्या परिसरात एक आमच्या घरातला माणूस गेलेला आहे, आमचा मित्र गेलेला आहे, आमचा एक भाऊ गेलेला आहे आणि त्यामुळे आम्हाला खूप दुःख झालेलं आहे। आज इथे जवळजवळ शेकड्याने लोक आली होती नुसत्या एका मेसेजमुळं। आमचे बंधू भूषण किने यांनी एक मेसेज दिला आणि देवान पाटील यांनी एक मेसेज दिला की मित्रांनो आपल्याला एक एक सभा घ्यायची श्रद्धांजली वाहण्यासाठी आणि यासाठी संपूर्ण परिसरातील शेकडोनी लोक इथं जमा झाली। उद्याचं एक उग्र आंदोलन होऊ शकतं। हजारोचे संख्येने लोक इथे येऊ शकतात आणि जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर त्यासाठी पोलीस प्रशासन, त्याच्यात रेव्हेन्यू खातं, फॉरेस्ट डिपार्टमेंट, MSCB ह्या सगळ्या गोष्टी याला कारणीभूत आहेत। कारण याला कारणीभूत याच्यासाठी आहेत कारण इथे सुव्यवस्था अजिबातच नाही। त्यातल्या त्याच जो कॉन्ट्रॅक्टर आहे यांना आम्ही मागे पत्र दिलं होतं की जूनमध्ये ते काम आम्हाला पूर्ण करून देणार होते, परंतु आजपर्यंत जवळजवळ 60% फक्त काम झालेलं आहे आणि जूनचे फक्त 17 दिवस उरलेले आहेत। त्याच्यामुळे ह्या कॉन्ट्रॅक्टरला खरं तर या कॉन्ट्रॅक्टर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे होता कारण त्याच्याचमुळे ही सगळे ॲक्सिडेंट होतात। दुसरी गोष्ट की हेवी लोडेड जे ट्रक चालतात या ट्रकमध्ये आजही बघा क्लीनर हा त्यांच्याकडे व्यक्तीच नसते। क्लीनर असता तर कदाचित रवी भाऊंचं निधन झालं नसतं। आणि ह्या सगळ्या ज्या गोष्टी जातात एक सुजाण नागरिक म्हणून आम्ही ही एक आज सभा ठेवलेली आणि प्रत्येकाच्या मनामध्ये हेच आहे की आपल्याकडे चाललेला हा अनाधुंदी कारभार हा कुठेतरी थांबला पाहिजे। शिरसाड येथे पारोल येथील रहिवासी रवींद्र गोपाळ पाटील यांचं अपघाती दुर्दैवी निधन झाले आहे। वास्तविक पाहता रस्त्याचं चाललेलं काम, नियोजन, ट्रॅफिकचं नियोजन नसणं
ह्याच्यात गेलेला हा बली आहे. शिरसाड ते चांदी परिसरात शाळा असल्यामुळे असंख्य विद्यार्थी ये जा करत असतात. तसेच वसई विरार सारख्या ठिकाणी नोकरीला जात असतात. वारंवार सूचना देऊन पत्रव्यवहार करून देखील प्रशासन ह्या प्रकारे कुठल्याही प्रकारे कारवाई करत नाही. काल हा अपघात घडल्यानंतर स्थानिक लोक एकत्र येऊन निर्णय घेतला की ह्याच्या संदर्भात एकत्र येऊन कुठेतरी आपल्याला आंदोलन करण्याची गरज आहे. वास्तविक पाहता काल एक मेसेजवर आज आमची अपेक्षा होती 50 लोक जमतील, पण आज असंख्य लोक जमलेले आहेत हे आपण तुमच्या डोळ्याने पाहिले असेल. आज एका व्यक्तीचा जीव गेलाय, उद्या दुसऱ्याचा गेल्यानंतर हळहळ आणि श्रद्धांजली वाहण्यापेक्षा आपण याच्यासाठी काय केलं पाहिजे याच्यासाठी आम्ही स्थानिक लोक एक समिती गठीत करत आहोत. त्या समितीत प्रत्येक गावातील 5 नागरिक सामावून घेण्यात येतील. त्याच्यानंतर ह्या मीटिंगला मांडवी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणले साहेब आलेले, त्यांनी चांगलं मार्गदर्शन केलं. त्यानुसार प्रत्येक विभागाला, मग ते MSCB असेल, रोडचा असेल, MSRDCचा असेल, आरोग्य विभाग असेल, महसूल विभाग असेल, फॉरेस्ट असेल, पोलीस प्रशासन असेल, ह्यांना एक पत्र देऊन एक मोठी संयुक्त मीटिंग लावण्यात येतील. ह्या मीटिंगचा अर्थ आम्ही कुठल्याही प्रकारे राजकारण करत नाहीत. ज्या राजकारण्यांना ह्याच्यात सामील व्हायचं असेल ना, जनतेचे प्रश्न सोडवायचे असतील त्यांनी अवश्य सामील व्हावं. पण ही जी संघटना किंवा पुढची एकीसाठी जे जमणार आहेत ह्याच्यात कुठल्याही प्रकारे राजकारण होणार नाही, ह्याची तुम्हाला ग्वाही देतो. ह्याच्यामध्ये प्रत्येक पक्षाचे, इथे पक्ष म्हणून नाही तर ती व्यक्ती म्हणून ह्या संघटनेत सामील करून घेतले जातील. आज स्थानिक जनतेला जो त्रास होतोय ह्या त्रासाच्या विरोधात अन्यायासाठी लढाई लढण्यासाठीही आम्ही एक संघटनेचं आज रोजी जाहीर आवाहन करत आहोत. ह्याच्यामध्ये रस्ते, शाळा, पाण्याच्या व्यवस्था, गटार, नाळे, ग्रामीण भागात ज्या समस्या आहेत, पाण्याची समस्या असतील, त्या समस्या, प्रत्येक गावातल्या समस्या सोडविण्यासाठी सर्व ग्रामस्थ हे एकरूप येणार आहेत. ह्याच्यामध्ये प्रत्येक लोकांना सामावून घेतलं जाईल. प्रत्येक आज विषय असा आलेला आहे, जोपर्यंत आंदोलन करत नाही तोपर्यंत न्याय मिळत नाही. ह्याच भावनेने आम्ही ह्या आंदोलनाची दिशा ठरवत आहोत. पुढची सभा आणि पुढची भूमिका काय असेल? आम्ही येत्या 15 दिवसाच्या आत मोठी एक सभा लावतो. त्याच्यासाठी ह्या 1-2 दिवसात कमिटी गठीत करतो आणि प्रत्येक डिपार्टमेंटला तशी पत्र देऊन त्या मीटिंगला संबंधितांना आम्ही उपस्थित राहण्यासाठी सूचना करत आहोत. जी मीटिंग झाली कालच एक ॲक्सिडेंट झालेला आहे. त्याच्यात आपले स्थानिक जे कार्यकर्ते होते त्यांचा मृत्यू झालेला आहे. त्याच्यासाठी ही मीटिंग लोकांच्या मागणीने ही मीटिंग झाली होती आणि लोकांनी त्याला प्रतिसाद दिलेला होता. सुजाण नागरिक होते म्हणून ते या मोठ्या संख्येने मीटिंगला जमले होते आणि प्रशासनाचं कुठेतरी दुर्लक्ष होते, प्रशासन कुठेतरी कमी पडते आणि त्याला वाचा फोडण्यासाठी म्हणून नागरिकांची ही मीटिंग झालेली आहे. येत्या 8 दिवसात एक कमिटी स्थापन करून प्रशासनावर त्याचा वचक राहावा म्हणून कारवाई केली जाईल. आणि जर प्रशासन ही दुर्लक्ष करत असेल, वारंवार आम्ही पत्रही दिले होते तरी ओव्हरलोड गाड्यांवर कारवाई होत नाही, प्रशासनाकडे ट्रॅफिककडे दुर्लक्ष होत असतं, रोड कॉन्ट्रॅक्टरवर वचक नाही, हे जर असंच चालू राहिली तर यापुढे नागरिकांना आंदोलनाची भूमिका घ्यावी लागेल. म्हणून ही मीटिंग होती. येत्या 8 दिवसात आम्ही पुन्हा एकदा मीटिंग लावून आणि नागरिकांच्या समस्या दूर करण्याचा पुरेपूर प्रयत्न करू.